दरम्यान संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या जागा वाढण्यात ठाकरे पक्षाचा मोठा वाटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि इतकंच नाही तर आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार आहे का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। तर मवियाची बैठकीमध्ये काही जागांवर अजूनही तोडगा निघत नाहीये आणि याच दरम्यान बरीच वक्तव्य होतात। यावर आता संजय राऊतांनी सुद्धा काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे। संजय राऊत म्हणतात काँग्रेसच्या जागा वाढण्यात ठाकरे पक्षाचा मोठा वाटा आहे आणि इतकंच नाही तर आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार आहे का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या। कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल। पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे। आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे, काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे। आत्मविश्वास होता, विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल। आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना। 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय ठरेल।